नमस्कार. आपण आहोत निसर्गरम्य अशा आंबोलीच्या पायथ्याशी दानोली बाजार येथे. या ठिकाणी इंदूज गार्डन रेस्टॉरंट अँड फार्म स्टे आहे, जे त्याचे प्रोप्रायटर आशिष संदीप सुकी आहेत. दानोली बाजारमध्ये केसरीचा जो ॲक्वेरियम आहे, तत्कालीन पालकमंत्री असलेले आणि भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते अर्थातच रवींद्र चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी ॲक्वेरियम आहे. त्याच्या बाजूला हा रोड आहे आणि या ठिकाणी इंदूज होमस्टे आहे, गार्डन रेस्टॉरंट आहे. आपण पाहू शकतो की अत्यंत निसर्गाच्या सानिध्यात हे सगळं आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात आणि निसर्गाचा आता आनंद घेत असतात. पावसाळ्यामध्ये अधिकच या ठिकाणी बहर येत असतो. सगळीकडे नारळ आणि पोपळीच्या बागा आहेत आणि अत्यंत मनाला आल्हाददायक असं हे वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये इंदूज रेस्टॉरंट अँड होमस्टे मध्ये नेमकं काय काय दिलं जातं, पर्यटकांना कुठल्या सुविधा दिल्या जातात आणि त्याचे रेट्स पण कसे आहेत आपण पाहूया. आपण पाहू शकतो की खाद्य संस्कृतीचा बादशाह असं ज्याचं नावलौकिक आहे, त्या भाटुपाने नुकतीच 2 दिवसापूर्वी या ठिकाणी भेट दिली आणि गोल्डन लाईक या ठिकाणी या रेस्टॉरंटला मिळालेला आहे. ही संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांसाठी, खास मालवणी संस्कृतीसाठी, खाद्य संस्कृतीसाठी फार मोठी गोष्ट आहे की भाटुपा येऊन या ठिकाणी गोल्डन थंब देतो. या रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा जे आहेत प्रोप्रायटर आशिष संदीप सुकी, आपण त्यांच्याकडे जातोय. आशिष, एक युवा उद्योजक म्हणून तू आता नावारूपास येतोय. अगदी आंबोलीच्या पायथ्याशी असलेला हा नयनरम्य निसर्गरम्य परिसर आणि त्याला लागून तुझं रेस्टॉरंट, या ठिकाणी कशा पद्धतीने पर्यटकांचा किंवा ग्राहकांचा या ठिकाणी ओघ सुरू आहे, आता वर्षा पर्यटन सुरू आहे, त्यानिमित्ताने कसे पर्यटकांचे वर्दळ असते? भरपूर पर्यटक. सध्या आमचं लोकेशन हे पूर्ण विलेज, तुम्हाला गावात आल्यासारखी वाईब येईल. तुम्ही बघू शकता, पूर्ण मी RCC कन्स्ट्रक्शन वगैरे काही नाही, साधं केलेलं आहे. आपल्या मातीमध्ये जे पिकतं त्या गोष्टींचा यूज करून मी पूर्ण हे सगळं केलेलं आहे. प्लस माझ्या बागेतले एकही झाड न तोडता त्या पूरक जे काय मला बसेल त्या हिशोबाने मी माझं हे रेस्टॉरंट डिझाईन केलेलं आहे. अजून बऱ्याचशा गोष्टींमध्ये मी काम चालू आहे माझं. पण आता रेस्टॉरंट म्हणायला झालं तर बरीचशी लोक इथे ॲक्वेरियम जवळ असल्यामुळे भरपूर दिवसाचा क्राऊड, नाही म्हटलं तरी एक 40 ते 50% जाणारा क्राऊड हा माझ्या रेस्टॉरंटला जेवण्यासाठी येतो. आम्ही आमच्या हॉटेलला एकदम घरगुती पद्धतीने त्यांना आपुलकी वाटेल, माणुसकी वाटेल या हिशोबाने आम्ही त्यांना एकदम ट्रीट करतो. त्यांना जेवण त्यांना एवढं आवडलं आहे की आमच्याकडे रिपीट कस्टमरचा पण काउंट भरपूर वाढला आहे. आज म्हणायला गेलं तर जे एकदा जेवून गेले, जसं आपण म्हणतो की हे भाटुबा आपण जे म्हटलं गोल्डन बटनवाले, ते जस्ट आमच्याकडे आलेले ॲक्वेरियम फिरायला गेलेले, त्यांना आम्ही त्यांच्या रीलमध्ये जे सावंतवाडीला येतो आहे त्यांना आम्ही आमचं रेस्टॉरंट मी टॅग केलेलं. ते आले पहिल्या रात्री, त्यांना आम्ही अस्सल गावठी कोंबडे वडी त्यांना आपण दिले, सोलकडी त्यांना दिली आणि 2-4 माशाच्या डिशेस त्यांनी घेतल्या. त्यांना एवढ्या प्रचंड आवडल्या की त्यांनी दुसऱ्या दिवशी खास आग्रहास्तव तुमच्याकडे येऊन आम्ही तुमच्या नवीन डिशेस सुरू करून आम्ही तुमच्याकडे खास शूट करू, त्याच्यासाठी मला रिक्वेस्ट केली त्यांनी. ती त्यांना आपण रिक्वेस्ट मंजूर करून त्यांना जेवण एवढं आवडलं की त्यांनी आपल्याला आज गोल्डन थंब दिलेला आहे. नक्कीच भाटुपाने गोल्डन थंब दिला ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचे करोडो दर्शक आहेत, लाखो फॉलोअर्स आहेत. असा व्यक्ती जो पूर्ण देशभर फिरतो आणि तिथली खाद्य संस्कृती एका विषयाला घेऊन तो बोलत असतो. 2 दिवसापूर्वी भाटुपा या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी गोल्डन थंब दिलेला आहे. पुन्हा आपण तो गोल्डन थंब पाहू शकतो. जर हा गोल्डन थंब सुकी यांच्या इंदूज रेस्टॉरंटला मिळत असेल तर मी सुद्धा जगभरातील पर्यटकांना आवाहन करेल की या ठिकाणी येऊन एकदा खात्री करा, एकदा यांची कोंबडी वडे असतील किंवा पुरणपोळी असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही असेल ते खाद्य एकदा त्याची चव तुम्ही बघा. आशिष, दुसरा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. गेली अनेक वर्ष आम्ही बोंबा मारतोय पर्यटनाच्या नावावर, पण आमची युवा पिढी तुटपुंज नोकरीसाठी किंवा तुटपुंज पगारावर नोकरीसाठी मुंबईची वाट धरतात, काही गोव्यातली वाट धरतात. युवा उद्योजकांना, एक युवा उद्योजक म्हणून तू काय आव्हान करतो? आव्हान म्हणजे सांगायचं झालं तर म्हणायला गेलं तर नोकरीत सध्या खरं तर काही ठेवलेलं नाही आहे. मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं 3 वर्ष, 2 वर्ष 5 स्टारला जॉब केला चांगल्या प्रकारे आणि मी पण जॉब प्रोफाईलचा पहिला विचार केलेला, पण नंतर सगळे ही वाढतं पर्यटन बघितलं
आपल्या सिंधुदुर्गामध्ये बाहेरून पर्यटक आपल्याकडे आपल्या भागाचा आस्वाद घेण्यासाठी ज्या प्रकारे येत आहेत, ज्या प्रकारे आपलं टुरिझम जे वाढलं आहे, त्या अर्थी सगळं मी लक्षात घेता मी नोकरी हा विषय बाजूला ठेवून एक स्वतःचं आपलं साम्राज्य उभं करण्यासाठी एक हॉटेलने सुरुवात केली आहे मी. प्लस माझी एक स्वतःची इच्छा अशी आहे की जेणेकरून मी माझं हॉटेल असेल, आता मी रूम्स करतोच आहे, अजून बाकीच्या गोष्टी माझ्या चालू आहेत, प्रायव्हेट विला चालू आहे काम, प्लस माझं स्वतःचं आता मी जे आमच्याकडे जेवढे कस्टमर आले त्यांना आमच्या जेवणातले मसाले आवडले, त्याच्यानंतर वड्याचं पीठ आवडलं, त्याच्यानंतर जशी मी कोकम आमची सोलकडे दिली तसं त्यांना कोकम आणि आमचा स्वतःचा आगळ आवडला. ह्या गोष्टीचं मी स्वतःचं आता एक लवकरच प्रोडक्शन पण सुरू करतोच आहे. म्हणजे ती प्रोडक्ट जी आमच्याकडे बनवली आहे ती आपण त्यांना तिथे लगेच अवेलेबल होतील. आपल्याकडचा पिकणारा काजू असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याला एका काउंटर खाली आमच्या हॉटेलकडे त्यांना आता अवेलेबल होणार आहे. प्लस सिंधुदुर्गामध्ये आपलं पूर्ण सप्लाय असणारच आहे, सुरू असणारच आहे, जेणेकरून माझ्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या शहरातल्या काही बायका असतील किंवा रोजगार मिळणार, त्यांना मला एक निदान 100 लोकांना जरी रोजगार देता आला तरी मी आजच्या वयात मी मला सक्सेसफुल म्हणेन स्वतःच्या याच्यासाठी. सो त्याच्या दृष्टीने पण मी वाटचाल सुरू केलेलीच आहे, काम सुरू आहे माझं त्या याच्या क्षेत्रासाठी. आणि रेस्टॉरंट पण हळूहळू अपग्रेड करतोच आहे. आता जस्ट 5 महिन्यात आम्हाला उत्तम म्हणजे उत्तमपेक्षा पण चांगला आम्हाला रिस्पॉन्स भेटला आहे. प्लस आता रिस्पॉन्स वाढतो आहे, कस्टमर्स येत आहेत, आंबोलीला जाणारे बरेच पर्यटक विचारून येत आहेत, कॉल करत आहेत. त्यांना जे मालवणी ऑथेंटिक सांगून बऱ्याच ठिकाणी रेस्टॉरंटला फसवलं जातं ते त्यांना इथे कुठेतरी खऱ्या प्रमाणात भेटलं आहे. त्याच्यामुळे ते पूर्णतः खूप महत्वाची गोष्ट बोललास तू. पर्यटकांची काही ठिकाणी फसवणूक होते, बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते. अशा वेळेस एक हॉटेल व्यावसायिक म्हणून तू आपल्याच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना योग्य सुखसुविधा मिळाव्या, योग्य रेट्समध्ये त्यांना सगळं काही मिळावं यासाठी काय आवाहन करणार? कारण ग्राहक ही देवता आहे, बरोबर, त्यांची प्रतारणा होता कामा नाही. आजपर्यंत जितके आमच्याकडे कस्टमर आले ते पूर्णतः 101% सॅटिस्फाईड होऊन गेले. क्या बात. त्यांना आपले माशाची जी बनवायची पद्धत आपल्या मालवणी पद्धतीत आहे, प्लस आम्ही आमच्या पूर्ण बागेतले नारळ वापरतो स्वतःचे, त्याच्यामुळे त्या गावठी नारळाचा रस जो उतरतो त्या ह्याच्यामध्ये, त्यावेळी जे देवतात ना त्यावेळी स्वतः कस्टमर सांगतो की ह्याच्यासाठी तू माझ्याकडनं जास्त चार्जेस घे, पण हे जेवण आम्हाला भेटलं पाहिजे. कारण जितक्या ठिकाणी आज आम्ही सॅटिस्फॅक्शन महत्वाचं, गोव्यात गेलो, अशा बऱ्या मोठ्या जसे बॅनर लोकांचे खूप मोठे आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट मोठी आहे, पण जेवण जेवायला गेलं की सॅटिस्फॅक्शन भेटत नाहीये. नक्कीच चार्जेस ते अप्लाय करतात, आम्ही चार्जेस पे करायला पण म्हणायला तयार आहोत, पण सॅटिस्फॅक्शन भेटत नाही. बरोबर, त्या समाधान खूप समाधान. पण जेवढे आमच्याकडे आज आले ते म्हणजे सगळे समाधान होऊन गेलेले आहेत. त्यांना एकदम आपुलकीने वागणूक भेटली, टाइम टू टाइम सर्व्हिस भेटली, सगळ्या गोष्टी अवेलेबल भेटल्या ज्या आहेत आमच्याकडे त्या प्रकारच्या ताज्या प्रमाणात भेटल्या. त्यांना मच्छी असेल जी काय असेल ती आपण ताजी आणली, ताजी त्यांना दिली. आम्ही एक वेळ कस्टमर्सला ॲट द एंड दुपारी 3-3:30 नंतर एक वेळ नाही म्हणतो, पण फसवणूक नाही केली की आज ताजा आणलाय किंवा 2 दिवसाचे, ह्या हिशोबातलं नाही भागवायचं म्हणून नाही भागू. जेवढं आमचा काउंट आज आम्हाला समजलंय 1-2 महिन्यांनी की एक पर डे काउंट एवढा झालाय, त्या हिशोबाने आम्ही तेवढ्या क्वांटिटीमध्ये मासे आपल्याकडे अवेलेबल असतात. रोजच्या रोज ताजे आणणं, ताजे कस्टमर्सना देणं चालू असतं. त्याचप्रमाणे आमच्याकडे गावठी चिकनसाठी भरपूर पब्लिक येते. ओरिजिनल आपलं गावठी आपण त्यांना चुलीवरच्या पद्धतीमध्ये बनवून देतो. चुलीवरचं एकदम चुलीवरचं ऑथेंटिक जेवण तुम्हाला जेवायला भेटतं आमच्याकडे. क्या बात आहे. खूप मोठं एक महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे विजेचा. गेली कित्येक दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे आणि दानोलीच्या ह्या भागामध्ये जिथे आपण आहोत इंदूस रेस्टॉरंटमध्ये, इथे सुद्धा 2-2, 3-3 दिवस वीज नव्हती. अशा वेळेस एक उद्योजक म्हणून, हॉटेल व्यावसायिक म्हणून तुम्हाला कुठल्या समस्यांना फेस करावं लागतं? समस्या लाईटीच्या आजपर्यंत भरपूर चालू झालेल्या आहेत. म्हणजे म्हणतात तसं पाऊस पडतो 1 तास आणि लाईट जाते 10 तास. हा एक मोठा आम्हाला ड्रॉबॅक भेटलेला आहे. आम्ही बऱ्याच ठिकाणावरनं आम्ही स्वतः उलट लाईट मनानं वायरमन आहेत ना आमच्या इकडचे, त्यांना सांगितलं म्हटलं आम्ही मदत करू तुम्हाला जर तुम्हाला तेवढं वरून शासनाकडनं जर हे मिळत नसेल. कारण बऱ्याच ठिकाणी आता झाडं पडतात, त्यांना पण आम्ही हे धरत नाही, चुकीचं समजत नाही. बऱ्याच ठिकाणी झाडं पडतात, त्यांच्याकडे पण कामगार वरून असतो. आम्ही मागच्या टाइमला इथे खालीच एक पोल हे झालेला, ते म्हणाले सावंतवाडी विभागावरनं ज्यावेळेला आम्हाला माणसं पाठवतील तो पोल जुना काढून नवीन उभा करण्यासाठी, त्यावेळेला आम्ही करू. आम्ही गावातली लोक एकत्र होऊन त्यावेळेला त्याची मदत केली आणि तो पूल उभा केला. आम्ही पण जेवढं कोऑपरेटिव्ह होतो आहे त्यांना, पण त्यांच्याकडनं पाहिजे तसा रिस्पॉन्स आजपर्यंत आम्हाला भेटला नाही. म्हणून मग
आता जनरेटर असेल, इन्व्हर्टर असेल, अशा आम्हाला पॉवर सप्लायकडे वळावं लागलंय. बरोबर. त्याच्यामुळे हा एक मोठा समस्या नक्कीच ती दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. नक्की धन्यवाद. करूया, मिळून करूया. प्रत्येक यशस्वी पुरुष असेल किंवा एखादा युवा असेल त्याच्या मागे प्रेरणा असते आईची किंवा बहिणीची. तसंच आज या युवकाच्या मागे खंबीरपणे उभी आहे ती त्याची माता, अर्थात विभावरी सुकी. आपण थेट सुकी मॅडमांकडे जातोय आणि त्यांच्याशी जाणून घेऊया की आपला युवा हा जो आहे आज एका वेगळ्या व्यवसायामध्ये जे चॅलेंज आहे, ते आव्हान आहे, ते स्वीकारण्यासाठी तो सज्ज आहे. सुकी मॅडम नमस्कार. सत्यार्थमध्ये तुमचं मी स्वागत करतो. सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय जीवनामध्ये अनेक चढउतार त्यांनी पाहिले. आता ते हॉटेल व्यावसायिक म्हणून आपल्या मुलाला त्यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. कसा रिस्पॉन्स आहे? खूप चांगला. म्हणजे सुरुवातीला आम्हाला एवढी अपेक्षा पण नव्हती, पण अपेक्षेपेक्षाही आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. क्वालिटी आणि क्वांटिटी आम्ही आतापर्यंत छान प्रकारे मेंटेन ठेवलेली आहे, त्यामुळे आम्हाला लोकांचा फार चांगला रिस्पॉन्स मिळतोय. भाटुपा येऊन गेला आणि तुम्हाला डायमंड आणि गोल्डन लाईक देऊन गेला, काय सांगाल त्याबद्दल? त्याने पहिल्यांदा जे रील टाकलेलं सावंतवाडीत मी येतोय म्हणून, त्यावेळी 2-4 दिवसापूर्वी मी सहजच मुलाला म्हटलं की काय करूया रे, आपल्याकडे बोलूया का, आपल्याकडचं काय स्पेशल त्यांना सांगूया. तर आई म्हणाला, आई 15-15, 20-20, 25-25 वर्ष झालेली जुनी हॉटेल आहेत, आपण तर आत्ता 4-5 महिन्यापूर्वी उतरलोय आणि काय टाकणार म्हणाले. तरी पण ठीक आहे म्हटलं, एक आपल्याकडचं कोंबडी वडे स्पेशल गावठी गावरान चिकन जे मिळतं ते कोंबडी वडे आणि सोलकढी जी आपली गावठी नारळाची आहे ती आपण टाकूया, आपल्याकडे स्पेशल मिळते. पण जस्ट मी नुसतं म्हटलं कोंबडी वडे नको, सोलकढी टाकूया. अचानक आलास तर म्हटलं सोलकढी तरी देता येईल आपल्याला, फ्रेश बनवलेली. तर ठीक आहे म्हटलं, मग टाकली मी. आणि अनपेक्षितपणे त्यांनी जो भेट दिली ना, मी प्रचंड शॉकमध्येच, म्हणजे हेच नव्हतं, ध्यानीमनी पण नव्हतं. पण त्यांची आल्यानंतर आम्ही प्रचंड अगदी उठबस केली आणि त्यांनी जे जे मागितलं, आमच्याकडचं जे जे स्पेशल होतं ते आम्ही सगळे आयटम त्यांना दिलेले. आणि त्यांनी पुरणपोळी जी आम्ही बनवली त्याला त्यांनी अगदी तोंडात घातल्याबरोबर डायमंड थंब दिला. आणि कोंबडी वडे आदल्या दिवशी त्यांनी खाल्ले आणि ते म्हणाले मला प्रचंड आवडले आणि मी दुसऱ्या दिवशी पुन्हा येतोय खायला. आणि पुन्हा ते दुसऱ्या दिवशी आले आणि बसून त्यांनी अगदी मनसोक्त त्याचा आस्वाद घेतला. अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत, वर्षा पर्यटन सुरू झालं आहे. पर्यटकांना काय आवाहन कराल? पर्यटकांना मी नक्कीच आवाहन केलं की कोकण फार सुंदर आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या कोकणमध्ये त्यातल्या त्यात सावंतवाडी सिंधुदुर्ग हा जो आमचा सह्याद्रीचा जो पट्टा आहे तो अतिशय सुंदर आहे. त्याचा तुम्ही वर्षा पर्यटनाचा मध्ये आनंद घ्या. आणि जे कोकणच्या भूमीमध्ये जे पिकतंय जे ह्या ठिकाणी त्याचं नॅचरली त्याचं प्रोडक्शन आम्ही इथे लोकांना, पर्यटकांना आम्ही ते खाऊ घालतोय. अगदी जे आम्ही घरात खातो ते तुम्हाला देतोय. त्याच्यामुळे त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही इंदूज हॉटेलला आवर्जून भेट द्या. नक्कीच. ह्या होत्या विभावरी सुकी, इंदूज हॉटेलच्या ओनर आहेत. आपल्या मुलाला स्वतः तो हॉटेल मॅनेजमेंटचा ग्रॅज्युएशन केलेला आहे आणि त्याने स्वतः आता युवा उद्योजक म्हणून भरारी घेण्यासाठी या ठिकाणी त्याने चॅलेंज स्वीकारलेलं आहे. सत्यार्थमार्फत आम्ही सुद्धा तुम्हाला आवाहन करतो, जर भाटुबा इथे गोल्डन लाईक देत असेल, जर भाटुबा इथे येऊन कोंबडी वडे असतील किंवा पुरणपोळीचा आस्वाद घेत असेल, तर तुम्ही आपण तर सामान्य पर्यटक आहोत. आपण नक्कीच एकदा इंदूज रेस्टॉरंट अँड होमस्टेला भेट द्या. दानोली बाजार इथे आहे, आंबोलीच्या पायथ्याशी आहे. अत्यंत निसर्गाने ओतप्रोत भरलेल्या अशा या रेस्टॉरंटला एकदा नक्की भेट द्या. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी, सावंतवाडी, आंबोली.